श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, नागरिकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या सर्वांना सुट्टी जाहीर. आनंदाची बातमी. नेमक्या कोणत्या भागात सुट्टी आहे, कशामुळे सुट्टी आहे, याविषयी आपण महाराष्ट्रात बघणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सर्व अपडेट्ससाठी. कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, 10वी-12वी सरकारी नोकरी, 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स या सर्वांचा तपशील मिळणार आहे. तर आपण बघूयात की उद्या महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सुट्टी आहे आणि कशामुळे या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो. लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, ब्रेकिंग न्यूज. उद्या सुट्टी दिली जाणार. तावडे. तर महाराष्ट्रात तुम्ही बघत असाल की मुसळधार पावसाचा काही ठिकाणी जोर आहे. या जोरामुळे आता काही ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात सुट्ट्या दिलेल्या आहेत याची माहिती आपण बघणार आहोत. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आम्ही नागरिकांना हवामानाबाबतची माहिती दर अर्ध्या तासाला देत आहोत, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन रितू तावडे यांनी केलेलं आहे. सर्व BMC शाळा आज आणि उद्या बंद राहतील. हा कालावधी आणखीन 1-2 दिवसांनी वाढवला जाऊ शकतो, अशा प्रकारची देखील माहिती दिलेली आहे. मुंबई परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल की सलग काही दिवसापासून पाऊस चालू आहे. त्यामुळे मुंबईचे ज्या BMC आयुक्त आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे, रेड अलर्ट आहे या ठिकाणी. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. शाळा कॉलेज आणि आणखीन कालावधी तो वाढवला जाऊ शकतो, अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आणखीन कुठल्या जिल्ह्यांमध्ये या शाळा कॉलेज बंद असतील किंवा सुट्टी असणार आहे याची पण माहिती आपण घेणार आहोत. तर फटाफट लाईक करत चला. लाईक करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर फटाफट लाईक करा. तर बघा, 6 जुलैला देखील अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जसे पनवेल महानगरपालिका, मुंबईतील शाळा, पालघरमधील शाळा, रायगडमधील, ठाण्यामधल्या, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी देखील 6 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आणि पुढे तुम्हाला माहिती आहे की जे काही शिक्षक संघटना आहेत त्यांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळा कॉलेज ऑलरेडी पुढच्या 2 दिवस या बंदच असणार आहेत, कारण त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यांचा संप आहे. त्यामुळे आणखीन 2 दिवस पाऊस पण पडत आहे आणि त्यांच्या मागण्या पण आहेत, आंदोलन पण आहे. या दरम्यान आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जाता एक लाईक, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.